निसर्गाने परिपूर्ण असलेल्या आणि खऱ्या अर्थाने वसुंधरेचा वास असलेल्या कोकणात मुक्काम पोस्ट वेतोरे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथील संजीवनी सेंद्रिय भाजीपाला उत्पादक गटाच्या संघर्षातून निर्माण केलेल्या व्यवसायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 2019 मध्ये आमच्या ग्रामसंघात 20 महिला एकत्र आलो. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून त्याच्यातनं उत्पन्न घेऊया हे आम्ही 20 जणींच्या ग्रुपमधनं ठरवलं आणि 20 जणींचा मिळून आम्ही हा संजीवनी सेंद्रिय उत्पादक समूह स्थापन करण्याचं ठरवलं. आणि त्यात मग आम्ही आमची वाली, भेंडी, मुळा, लाल भाजी ह्या प्रकारच्या पालेभाज्या, त्याचप्रमाणे वांगी, मिरची, दोडकी, भेंडी अशा ह्या भाज्या घेऊन भाजीपाला एकत्र गोळा करून एका टेम्पोमध्ये भरून ह्या आमच्या गावातनं तो टेम्पो आमचा पेडण्याला, सावंतवाडीला, गोव्याला, वेंगुर्ल्याला अशा मार्केटमध्ये नेऊन आम्ही भाजीपाला विक्री करतो आणि त्याच्यातनं उत्पन्न घेतो. मानवी आरोग्य सुदृढ राहावं आणि सर्वांना पोषक भाजीपाला मिळावा ह्या प्रामाणिक उद्देशासह हा व्यवसाय सुरू केला गेला आहे. ही भाजीपाला आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लाभदायक आहे. भाजीपाल्यामुळे कसं अजीवनसत्व किंवा इतर जीवनसत्व जी आपल्याला आवश्यक असतात ती शरीरासाठी ती ह्याच्यातनं मिळतात. आणि त्याचप्रमाणे ज्या आपल्या गरोदर माता आहेत, स्तनदा माता आहेत, त्यांना सुद्धा ह्या भाजीपाल्याचा बऱ्याच प्रमाणात लाभ होतो. किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा उत्तम आहार आहे. ह्या भाजीपाल्याचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपण हा उपयोग करून घेऊ शकतो. म्हणून त्यामुळे हा पिकवतो याचा आम्हाला अभिमान आहे. हा भाजीपाला उत्पादन करण्यासाठी पूर्णतः सेंद्रिय खत वापरले जातात. ते कसे हे ऐकूयात त्यांच्याकडूनच. जीवामृत तयार करतो. जीवामृत मध्ये समजा 200 लिटर जर जीवामृत तयार करायचं असेल तर त्याच्यात 2 किलो बेसन, 2 किलो गूळ, 5 लिटर गोमूत्र, 5 किलो शेण आणि वडामुळची किंवा पिंपळा खालची माती असं हे सगळं मिश्रण एकत्र करून एका ड्रम मध्ये तयार केलं जातं आणि हे 15 दिवसाच्या आत हे मिश्रण तयार होतं आणि ते वापरतो त्याच्या प्रकारे. आज उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ह्या महिला यशस्वी उद्योजक म्हणून समोर येत आहेत. उमेदमुळे आमच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली. त्यामुळे उमेद अभियानाचे आम्ही अत्यंत आभारी आहोत आणि उमेद अभियान असेच निरंतर चालू राहू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू उमेद.